मागच्या गुरुवारी आम्ही सगळे मंडळी ज्यावेळेला अक्कलकोट या ठिकाणी प्रवासामध्ये होतो, तिथे चाललेलो होतो, त्यावेळेला आम्हाला आपल्या गावातनं फोन आले की दरवर्षी गुरुवारच्या दिवशी आम्ही सकाळी काहीतरी 9 वाजता 9:30 वाजता ते म्हणजे आम्ही आरतीला जायचो. आणि आज अचानकरित्या ज्या वेळेला आम्ही काही मंडळी आरती काढत आलो तर आमच्यातल्या काही लोकांना मारहाण झाली, दगडफेक झाली. आणि दगडफेक झाल्यानंतर पोलीस लोकांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात आलं. आणि मध्यस्थी करून पोलीस लोकांनी जसं त्यांचं काम असतं बॅलन्स करायचं, 4 याचे आणि 4. पण आज तुम्ही सांगितलं, आता मी तुम्ही सांगितलं कॅमेरे, तेव्हा मी पाहिले इकडे तिकडे, तेव्हा मी माझी नजर गेली कॅमेऱ्यावर. आता पोलिसांनी ते बॅलन्स यांना मतच मागायचे ना, ते बॅलन्स कशाला करतात. आता मोनिका त्यांनी बॅलन्स केलं चालत, आम्ही बॅलन्स केलं चालत, यांनी बॅलन्स केलं चालत, आपण समजू शकतो. पण पोलिसांना कधीपासून मतं मागायची वेळ मलाही समजत बॅलन्स कशा करता. आणि पोलिसांनी अजून एक मोठी चूक त्या एफआयआर मध्ये केली. त्या दिवशी काही बांधव त्या दिवशी नगरला रविवारच्या दिवशी आले. त्यांनी सांगितलं की समोरच्या पार्टीची एफआयआर केली, एफआयआर मध्ये त्यांनी सांगितलं त्या देवस्थानचा त्यांच्या बाजूने उल्लेख केला. तशी एफआयआर घेत असताना कुठल्या प्रकारे तुम्ही घेताय, काय घेताय, याचा देखील कुठेतरी हा बंधन हे पोलिसांनी स्वतः पाडून घेतला पाहिजे. समोरचा देतोय, समोरचा सांगतोय म्हणून कुठल्याही प्रकारे कुठली एफआयआर दाखल करणं हे काय भारताच्या संविधानाला धरून नाहीये, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून नाहीये. हे फक्त विशिष्ट वर्गाला खुश करणं आणि पोलीस प्रशासनावर कुठल्याही प्रकारे आक्षेप घेऊ नये. एकच व्यक्ती होतो, फार समुदाय येत नसतो, एक व्यक्ती होतो, एक व्यक्ती म्हणून आपल्यात बसतो उठतो, 1 वर्ष नाही तर 10 वर्ष तो आपल्यात राहतो आणि आपलेच लोक त्याची वकिली करतात. खूप चांगला आहे, त्याचा काही त्रास नाही. तो आपल्याला दिवाळीत येतो, दसऱ्यात येतो, अजून कशात येतो, आपले जेवढे उत्सव असतात, सण असतात, गणपती असतात, तो आरती चालू असल्यावर टाळ्या देखील वाजवतो. हे तुम्ही बघता. आणि असं सांगतातच काय काय त्याला किंवा काही त्यांनी धर्मांतरच केलेलं आहे असं एवढं सांगत बसतो. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही पण त्याच्यामध्ये एवढं वाहून जाता. आणि मग त्याच्यानंतर जी प्रक्रिया चालू होती 2-5 वर्षांनी 10 वर्षांनी, ती प्रक्रिया होती भगव्याचं रूपांतर हिरव्यामध्ये करण्याची. आणि त्याचाच एक भाग आहे, तुम्हाला सांगतो आज ही जी परिस्थिती आहे ही त्याचाच एक भाग आहे.